चला तर मंडळी, आज बनवूया आमच्या आग्र्यांच्या पारंपरिक पद्धतीचा पातुंगला। हा आहे पातुंगला। आता हा कसा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवते। याच्यासाठी मी मोदक घेतलेला आहे। हे बघा, याला मोदक म्हणतात। तर हा पहिल्यांदा तर आपल्याला साफ करून घ्यायचा आहे। हा खूप बारीक असतो, याचं फक्त तोंड आणि पोटाचा भाग थोडंसं काढून घ्यायचं। एकदम बारीक असतं, याच्यामध्ये बारीक कोलबी मोदक वगैरे सगळं मिक्स आहे। तर ही खूप जुनी आणि पारंपरिक पद्धत आहे जी मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे। तर मोदक आपल्याला असं मस्त साफ करून घ्यायचं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। हे बघा, मी मस्त असं साफ करून घेतलेलं आहे। आता पातुंगला बनवण्यासाठी त्याच्यातच त्याचं नाव आलं पातुंगला, म्हणजे पानं असतात, पानांचा वापर होतो। तर ही पळसाची पानं आहेत, ती एप्रिल मे मध्ये पळसाची पानं आपण तोडून घ्यायची आणि ती एकावर एक रचून अशी सुकून घ्यायची। तर आणि पावसाळ्यात ती अशी पातुंगला बनवण्यासाठी वापरायची। तर ही पानं जी आहेत ती पाण्यामध्ये आपल्याला 15 ते 20 मिनिटं अशी भिजत ठेवायची आहेत। तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया। आता हे आपण मॅरिनेट करायचं आहे। तर याच्यात आपण घालायचं आहे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट। मी पाव चमचा हळद घातलेली आहे आणि 1 चमचा इतका आगरी मसाला घातलेला आहे। हे माझे घरचे मसाले म्हणजे ज्योती मसाले आहेत। आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चिंचही घालायची आहे। आता मसाले आणि मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, हलक्या हाताने एकदम मिक्स करायचं आहे। हे एकदम नाजूक फिश असते, एकदम बारीक आहे ना, ते एकदम हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मसाला त्याला लागला गेला पाहिजे। तेलही टाकून घेतलेलं आहे, मी विसरली होती। तर मसाल्यांसोबतचही तुम्ही तेल टाकू शकता आणि एकदाच हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तर चला पातुंगला रचूया। तर त्याच्यासाठी ही पळसाची पानं घेतलेली आहेत। ही मी 3-4 आपण पानं घ्यायची आहेत। मी 3 पानं घेतलेली आहेत, कारण की तव्यावर ठेवणार आहोत ना, तर खाली एकदम जळू नये आणि फिश करपू नये, एकदम व्यवस्थित अशी ती शिजली गेली पाहिजे, म्हणून मी 3 पानं घेतल्यात। 3-4 तुम्ही पानं घेऊ शकता। त्याच्यावर हे मॅरिनेट केलेलं जे मोदक आहे ना, हे छान पसरवायचं आहे। आता मी इथं मोदक घेतलेलं आहे, याच्यामध्ये ना खाजन येतं। आता तुमच्याकडे काय बोलतात माहिती नाही, पण खाजन म्हणजे ना त्याच्यामध्ये असं बारीक बारीक मोदक असतो, एकदम बारीक अशा ना निवट्या असतात आणि बारीक कोलंबी असते, त्याला ना आमच्याकडे खाजन म्हणतात। तेही ना अशा पद्धतीत त्याचा पातुंगला बनवतात, तो पण खूप भारी लागतो। तर आता गॅसवर ठेवायचा आहे तवा आणि जाडच तवा घ्यायचा आहे आपल्याला, पातळ तवा घ्यायचा नाही। आणि त्याच्यामध्ये ना हा पातुंगला असंच ठेवून द्यायचा आणि याच्यावरती ना पुन्हा अशी ना 3-4 पानं ठेवून द्यायची आणि याच्यावर द्यायचं आहे ताट आणि त्याच्यावर ना आपल्याला ना थोडीशी जड अशी वस्तू ठेवायची, एकदम जड नाही ठेवायच्या, कारण की मच्छी खूप बारीक आहे ना, मोदक नाजूक आहे, त्याच्यामुळे ना थोडीच जड वस्तू ठेवायची आहे। तर आता ना मी 4 मिनिटं एकदम अंदाजेवर ना हे शिजवून घेतलेलं आहे। हे बघा असं। तर आता 4 मिनिटानंतर ना मी ना हे फ्लिप करून घेते। एकदम मंद आचेवरच शिजवायचं, आपल्याला हाय फ्लेम नाही करायची, नाही तर ना सर्व करपून जाईल ते। आणि पुन्हा झाकण द्यायचं आणि एखादी जड वस्तू ठेवायची। पुन्हा ना दुसऱ्या साईडने 4 मिनिटं मी छान असं शिजवून घेते। तर आमची आजी ना, आम्ही लहान असताना पातुंगला करायची, आमची आईही करते आणि आता मी तुम्हाला रेसिपी दाखवते म्हणून मीही करून दाखवले। हे बघा मस्त असा आपला पातुंगला तयार आहे, बघा मस्त अशा वाफा निघतायत ना। आता ना तुम्हाला दाखवते बघा, झाकण काढून पानं काढून। हां, हे बघा मस्त असा पातुंगला। तर याच्यावर टाकायची आहे आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर। असा हा आपला आग्र्यांचा पारंपरिक पातुंगला मस्त तयार झालेला आहे। तर हा पातुंगला गरमागरम भाकरीबरोबर खा, मस्त लागतो। आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।